महत्त्वाची बातमी आपण बघूयात। पाकिस्तानच्या लाहोरमध्ये 3 मोठे स्फोट झालेले आहेत। लाहोर परिसरात हे 3 स्फोट झालेत आणि या 3 स्फोटांमुळे लाहोर शहर हादरलेलं आपण बघतोय। पाकिस्तानच्या लाहोर शहरामध्ये हे 3 स्फोट झालेले आहेत आणि या 3 स्फोटांमुळे लाहोर शहर हादरलेलं आहे। या सगळ्या स्फोटांनंतर नागरिकांची देखील पळापळ झालेली पाहायला मिळाली आहे। एका बाजूला भारताने एअर स्ट्राईक केला होता, तर दुसऱ्या बाजूला 3 स्फोट झालेत आणि हे स्फोट कशामुळे झाले याची अद्याप माहिती मिळालेली नाहीये। मात्र 3 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी हे स्फोट झालेले आहेत। या स्फोटामुळे पाकिस्तानातील लाहोर शहर हादरलेलं आहे। ही काही दृश्यात ज्यावेळेला स्फोट झाला त्यानंतर नागरिकांची एकच पळापळ सुरू झालेली होती। मात्र या स्फोटाचं नेमकं कारण समजू शकलेलं नाहीये। 3 ठिकाणी हे स्फोट झालेले आहेत लाहोर शहरामध्ये। पाकिस्तान एका बाजूला बिथरलेला आहे, कारण भारताने एअर स्ट्राईक केलं। 9 ठिकाणी एअर स्ट्राईक केलेलं होतं, तर दुसऱ्या बाजूला आज पुन्हा एकदा लाहोरमध्ये, पाकिस्तानच्या लाहोरिया शहरामध्ये 3 ठिकाणी स्फोट झालेले आहेत। या स्फोटामुळे नागरिकांची एकच पळापळ झाली। नेमका हे स्फोट कशामुळे झालेत, कोणी घडवून आणले, त्या सगळ्या संदर्भातली माहिती समोर आलेली नाहीये। मात्र या स्फोटामुळे सध्या लाहोर शहर हादरलेलं आहे। पाकिस्तानमधली आपण ही दृश्य बघतोय। पाकिस्तानमध्ये 3 स्फोट झालेले आहेत। हे 3 मोठे स्फोट वेगवेगळ्या ठिकाणी झालेत लाहोर शहरामध्ये आणि हे नेमके स्फोट कोणी घडवून आणले या सगळ्या संदर्भातली माहिती अद्याप समोर आलेली नाहीये। मात्र या स्फोटामुळे लाहोर शहर हादरलेलं आहे। त्याचबरोबर लाहोरमधल्या नागरिकांची देखील एकूणच पळापळ झालेली पाहायला मिळाली आहे। पाकिस्तानातल्या लाहोर शहरामध्ये ही स्फोट झालेली दुर्घटना आपण बघतोय। याआधी देखील पाकिस्तानमध्ये पीओके तसंच पाकिस्तानमधल्या काही दहशतवादी तळांवरती भारतानं एअर स्ट्राईक केला। 9 ठिकाणी एअर स्ट्राईक केलेला होता आणि या सगळ्याच हादरातून पाकिस्तान सावरलेला देखील नाही आणि तत्पूर्वीच आणखी 3 मोठे स्फोट झालेले आहेत लाहोर शहरात। मात्र हे स्फोट नेमके कोणी घडवून आणले त्या संदर्भातली माहिती मिळालेली नाहीये। या स्फोटामध्ये किती हानी झालेली आहे या सगळ्या संदर्भातली देखील माहिती समोर आलेली नाहीये। मात्र स्फोट झाल्यानंतर एकूणच शहर आता हादरलेलं आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये नागरिकांची पळापळ झाली। या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देतात माझे सहकारी प्रदीप कापसे आपल्याला। प्रदीप, खरं तर आपण पाहतोय की लाहोरमध्ये हे 3 स्फोट जे आहेत ते झालेले आहेत। मात्र स्फोटाचं कारण जे आहे ते अद्यापपर्यंत कळू शकलेलं नाही। मात्र लाहोर एअरपोर्ट जे आहे ते सध्या बंद केलेलं आहे आणि स्फोटाच्या खरं तर घटनेला पाकिस्तान पुन्हा एकदा हादरलेलं आपल्याला पाहायला मिळते। कालच आपल्याला माहिती आहे की भारतानं एअर स्ट्राईक जो आहे तो पाकिस्तानवरती केलेला होता। जवळपास 9 दहशतवादी स्थळांवरती खरं तर एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तान जो आहे तो घाबरलेला होता। मात्र आता पाकिस्तानमधल्याच लाहोर शहरामध्ये 3 स्फोट जे आहेत ते घडलेले आपल्याला पाहायला मिळतात। मात्र हे स्फोट नक्की कशामुळे घडला याचं कारण जे आहे ते अद्यापपर्यंत स्पष्ट होऊ शकलेलं नाही। मात्र सध्या आपण पाहतोय की हे स्फोटाचे धूर जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतात आणि या घटनेमुळे खरं तर लाहोर एअरपोर्ट असेल आणि त्या परिसरामधलं जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। लोकांमध्ये एक प्रकारची भीती जी आहे ती निर्माण झालेली आहे। मात्र हा स्फोटाचं कारण जे आहे ते अद्यापपर्यंत कळू शकलेलं नाही। त्या आसपासच्या परिसरामध्ये ऑर्डिनन्स फॅक्टरी आहे का, खरं तर याची खातरजमा जी आहे ती सध्या प्रशासनाकडून केली जाते। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे स्फोट नक्की कशामुळे घडले याची माहिती जी आहे ती अद्यापपर्यंत मिळू शकलेली नाही। सध्या प्रशासनाकडून तिथल्या प्रशासनाकडून त्या परिसरामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय। मात्र या स्फोटाचं खरं तर अद्यापपर्यंत कारण कळू शकलेलं नसल्यामुळे 3 स्फोट जे आहेत ते खरं तर लाहोर विमानतळाच्या परिसरामध्ये झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि या घटनेनं लाहोर विमानतळ जे आहे ते सध्या बंद केलेलं आहे। पाकिस्तानच्या नागरिकांमध्ये एक प्रकारची घबराट जी आहे ती निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते। थोड्या वेळानंतर हे स्पष्ट होईल की नक्की झालेलं आहे। मात्र आपल्याला माहिती आहे की काल भारतानं एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानमध्ये एक घबराटीचं वातावरण निर्माण झालेलं होतं। मात्र आज पाकिस्तानमधल्याच लाहोरमध्ये हे 3 स्फोट जे आहेत ते झालेले आपल्याला पाहायला मिळतात। त्या स्फोटाचं कारण अद्यापर्यंत कळू शकलेलं नाही। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण ही दृश्य बघतोय, हे सीसीटीव्ही समोर आलेले आहेत। ज्यावेळेला हा स्फोट झाला त्यानंतरचे हे सीसीटीव्ही आहेत लाहोर शहरामधले। लाहोर शहरामध्ये 3 स्फोट झालेले आहेत। या स्फोटाचं कारण अद्याप समजलेलं नाहीये। मात्र हे स्फोट कोणी घडवून आणले या सगळ्या संदर्भातला शोध घेतला जाईल, पण तुर्तास त्याचे काही सीसीटीव्ही समोर आले।